संघटित टोळ्यापर्यंतचा पुण्यातील गुन्हेगारीचा प्रवास. अक्षरशः मध्ये आपण बघितलं की त्या काळामध्ये की अंधेगर टोळी असेल, माळवत टोळी असेल, हे जरा थोड्या संघटित झालेल्या ह्या पहिल्या 2. शरद मोहोळची काल हत्या झाली. हा शरद मोहोळ हा संदीप मोहोळ गँगचा मुख्यतः तो त्यांच्यामध्ये संदीप मोहोळचा नातेवाईक भावकीमध्ये पण होता. तो ज्यावेळेस कातील सिद्दीकीचा त्या ठिकाणी मर्डर केल्यानंतर काही एजन्सींनी त्याला देशविरोधामध्ये जेलमध्ये काय आरोपी जे आहेत, बॉम्बलाचे आरोपी असतील किंवा इतर देशाच्या विरोधाच्या नक्षलाईट काय असतील, त्यांच्या हालचालीच्या संदर्भात काही माहिती प्राप्त करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काही एजन्सीने कॉन्टॅक्ट केलेलं होतं. म्हणजे ते जर घडलं असतं तर आज शरद मोहोळ हा देशासाठी काम करत असतात, जो आज गेला नसता. आपण ज्यांना भाई भाई म्हणतो, खरं तर आपण बघतो की त्यांना सगळ्यात जास्त जीवाची भीती असते की आज मी 34 वर्ष पोलीस खात्यात घेऊन मला कुठल्याही बॉडीगार्ड घेऊन हिंडावं लागत नाही. विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी समजलं जाणारं शहर म्हणजे पुणे. IT हबमुळे या पुण्याची मोठी भरभराट झाली. हे पुणे कायम वाहनांच्या हॉर्ननी गजबजलेलं असलं तरी ते शांत असणार आहे. मात्र ही झाली एक बाजू. दुसरी बाजू ही की याच पुण्यामध्ये जसं शहरीकरण वाढलं तसं गुन्हेगारी देखील वाढते. कोयता गँग ही आजची गोष्ट झाली. मात्र पुण्यामध्ये आजही अनेक मोठ्या गँगस्टर जे आहेत ते सक्रिय आहेत. तर याचं उदाहरण म्हणजे 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दिवसा गोळ्या झाडून करण्यात आलेली हत्या. आणि या हत्येनंच पुण्यामध्ये पुन्हा एकदा कुठेतरी गुन्हेगारी वर डोकं काढते का हा प्रश्न निर्माण झालाय. आता हे सर्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एखाद्या एक्सपर्टशीच बोलणं गरजेचं आहे. आणि ते एक्सपर्ट म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून समजले जाणारे रिटायर्ड ACP श्री भानुप्रताप बर्गे सर. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की पुण्यामध्ये नेमकी ही गुन्हेगारीला सुरुवात कधी झाली, ही गुन्हेगारी भरभराटात कशी आली आणि आज त्याची परिस्थिती नेमकी काय. सुरुवातीला एक विनंती, आपलं द इरसाल हे YouTube चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सर, माझा पहिला प्रश्न हा आहे की हे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं, सांस्कृतिक राजधानी आहे, IT हबमध्ये भरभराट झाली, हे शांत असणारं पुणे. मात्र आता पुन्हा एकदा कुठेतरी इथं गुन्हेगारी वर डोकं काढते हे वाटतंय. मात्र ह्या गुन्हेगारीची पुण्यामध्ये सुरुवात कशी झाली? की ज्यावेळेस कुठलंही शहर वाढत असतं, जगामधलं कुठलंही शहर तुम्ही अभ्यास जर बघितलं त्या ठिकाणी, म्हणजे अगदी शिकागोपासून माफियाची जी सुरुवात झाली अमेरिकेतील शिकागोपासून, की जसं शहर वाढतं तसे गुन्हेगारीचं स्वरूप हे बदलत असतं आणि वाढत असतं. बरोबर. पूर्वी जर आपण पुण्याचाच जर विचार केला तर आपण पुण्यामध्ये राहतो आणि आपला प्रश्नाची जो निगडीत प्रश्न आहे तो पुण्याशी संबंधित आहे. तर पुण्याचंच जर आपण एक उदाहरण बघितलं तर पहिलं पेठांमध्ये गुन्हेगारी असायची. आणि पेठांमधली गुन्हेगारी पण कशी असायची, कुठल्या आर्थिक कारणासाठी असण्यापेक्षा की ह्या पेठेमध्ये, ह्या गल्लीमध्ये, ह्या भागामध्ये माझं वर्चस्व असायला पाहिजे. दुसरं, त्या ठिकाणी की यारी दोस्तीसाठी जास्त त्या ठिकाणी भांडणं व्हायची किंवा कुणाच्या तरी नातेवाईकाची बहिणीची छेड काढली अशावरनं त्या ठिकाणी भांडणं व्हायची. किंवा त्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये बघितलं आपण तर इलेक्शन हा प्रकार कॉलेजेसमध्ये जास्त प्रमाणात होता. बरोबर. आणि तिथून जी ही गुन्हेगारीची टोळ्या ज्या होत्या त्यावेळेपासून जर स्वरूप जर आपण बघितलं तर 80च्या दशकामध्ये जसं आपण मुंबईमध्ये म्हणतो, बरोबर, की गुन्हेगारीचं स्वरूप बदललं आणि त्याला माफिया, जे पूर्वी गुंडागिर्दी असायची ते माफियाचं स्वरूप ज्याला गल्लीतले गुंड माफिया झाले आणि ते एकत्रित येऊन मग गुन्ह्याचं एक मग 10 ठिकाणचे पेठातील, आपण पुण्याचं मोठ बोलत असताना 10 पेठांमधले एकत्र येऊन एक गँग तयार झाली. बरोबर. मग आता त्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर पहिलं जे गुन्हेगारीचं स्वरूप होतं ते काही धंद्याशी सीमित असायचं. मटक्याचा धंदा असेल, दारूचा धंदा असेल, त्या ठिकाणी चालणारे वर्चस्व असेल आणि त्या भागातील कुठल्याही आता अक्षरशः स्टॉल पासून आपण म्हणतो की पैसे घेतले जातात की रस्त्यावरती स्टॉल लागायचे, त्याच्यातून जो आर्थिक व्यवहार असायचा तो मर्यादित असायचा. बरोबर. परंतु जसं हे आपण म्हणतो की शहर वाढलं, आता हे शहर वाढल्यानंतर आपल्याला विचार केला तर जमिनीचे भाव वाढले. बरोबर. IT आपण जे सेवानिवृत्तांचं शहर म्हणत होतो, पेन्शनरांचं शहर होतं, ते मर्यादित होतं त्यावेळेचं स्वरूप जे होतं. म्हणजे एज्युकेशन आणि पेन्शनरांचं शहर अशी पुण्याची जुनी ओळख होती. त्यानंतर IT हब आलं, त्यानंतर पिंपरी चिंचवडसारखा एरिया जो कामगार वस्ती त्या ठिकाणी वाढत गेली, बजाजसारखे, टाटासारखे जे त्या ठिकाणी उद्योग होते त्यातून बाहेरचे लोक येणं सुरुवात झाली. अशा पद्धतीने जो पुण्याचा विस्तार जो होत गेला आणि अजून सुद्धा होत आहे, बरोबर, तो वाढत चाललेला आहे. आणि मग जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की जमिनीला सोन्याचे भाव आले, सोन्याच्या पण पेक्षा पुढचे भाव आले असं आपण म्हणतो. बरोबर. आणि मग त्या ठिकाणी जसं मुंबईमध्ये सुद्धा झालं की काही बांधकाम व्यावसायिक असतील, काही या क्षेत्राशी निगडीत, जमिनीच्या व्यवहाराशी निगडीत लोक असतील,
त्यांनी मग कोर्ट कचेऱ्यांच्या माध्यमात न जाता पोलिसांकडे कंप्लेंट न करता फास्ट जे डिसिजन असतं किंवा फास्ट निर्णयासाठी म्हणून किंवा आपल्या बाजूने कोणतरी आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्या बाजूने निर्णय लागा, आपल्या ताब्यात जमीन लवकर आली तर आपण त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करून लवकर आपण त्यातून बाहेर पडू. अशा ह्याच्यातून काही टोळ्यांचा मग त्या ठिकाणी वापर केला जाऊ लागला. आणि जसे पैसे येत जातात तसे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण बघतो की जसा पैशाचा व्यवहार वाढत जातो तसं मग आपसातील वाद सुद्धा त्या ठिकाणी वाढत जातात. बरोबर. की मग हे टोळ्यांच्या बाबतीत असो किंवा कुठलाही धंदा करत असताना सुद्धा आपण बघतो पार्टनरमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की ज्यावेळेस हे पैसे जास्त यायला लागले आणि मग त्या ठिकाणी की जी संघटित गुन्हेगाराची मग तुमच्याकडे 50 मुलं आहेत तर माझ्याकडे 100 असायला पाहिजेत अशा असून मग मुलं जमा करायचा प्रयत्न चालू झाला. म्हणजे अक्षरशः आपण बघितलेलं आहे की याच्यापूर्वी सुद्धा अनुभवलेलं आहे की पुण्यामध्ये आपण अल्पवयीन मुलं सुद्धा त्या ठिकाणी गुन्हेगारांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून आलं. एकंदरीत जर पुण्याचा विस्तार बघता आर्थिक त्या ठिकाणी शहराची प्रगती होत असताना त्या ठिकाणी जे बाहेरचे लोक येत झाले याच्या व्यतिरिक्त जे जागेंचे भाव आले आणि जे स्वरूप जे गुन्हेगारीचं होतं ते संघटित होत चाललं. जसं आपण मोका कायदा लावतो त्याला तो शब्दच आहे संघटित गुन्हेगारी. ही संघटित गुन्हेगारी वाढण्याचं प्रामुख्याने कारण जे आहे ते जमिनीचे भाव, पैशाचं इझी त्या ठिकाणी मिळणं सुरू झालं आणि जॉब नसल्यामुळे किंवा बेरोजगार असल्यामुळं तरुण आणि त्यांच्यासमोर आजचे जर बघितलं आपण तर आदर्श फार कमी आहे. ते आदर्श व्यक्तिमत्व पूर्वी आपण जर बघितलं पुण्यामध्ये मोहनधारे यांसारखं व्यक्तिमत्व असेल एक आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जायचं. भाई असतील तर भाईंच्याकडे बघायचं आपला वेगळा त्या ठिकाणी दृष्टिकोन असायचा. आता तसं राहिलेलं नाहीये की आदर्श बघण्यासारखे लोक राहिलेले नाहीत. आणि दुसरं की मीडियाच्या माध्यमातून पिक्चरच्या माध्यमातून आपण गुन्हेगारीचं उदात्तीकरण नेहमी हा शब्द वापरतो. ते उदात्तीकरण झाल्यामुळे लोकांसमोरचा तरुण मुलांच्या समोरचा एक आयडॉल वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी चित्रित केला गेला. कुठेतरी ह्याला ग्लॅमर आलं सर आणि त्याच्यामुळं ही सगळी पोरं त्याकडे ओढली चाललेत आजकाल. ग्लॅमर आलं पण तरी सुद्धा आपण विचार करतो की आता शूटआउट ॲट लोखंडवाला बघतो आपण तर त्यावेळेस लोकांच्या लक्षात माया डोळसनी काय काय केली, गुन्हेगारी कशी केली, फायरिंग कशी केली, कुणाला कसं मारलं हे लक्षात राहतं. परंतु माया डोळ्याचं शेवट कुणाच्या लक्षात येत. तिथं तुम्ही स्वतः होता सर, एन्काउंटर आपणच केलेलं होतं त्यावेळेस केलेलं होतं. मुद्दाम ते उदाहरण सांगतो का तरी पिक्चरच्या माध्यमातून खूप गाजलेलं उदाहरण आहे. पण त्याचा तुम्ही होता शेवटी त्याचा तोच होतो की आयदर मग तुम्ही पोलिसांच्या ह्याच्यातनं मारले जाता किंवा जसं काल शरद मोहोळांच्या बाबतीत घडलेलं आहे की प्रतिस्पर्धी असतील किंवा आपल्याच संघटनेतील आपल्याच टोळीतील कुणीतरी आपल्या विरोधामध्ये उठाव करतो आणि मग त्यातून हे असे प्रकार घडत राहतात. तो शेवट लोक लक्षात घेत नाही. बरोबर. म्हणजे जरी ग्लॅमर त्याला मिळत असेल तर ते ग्लॅमर तात्पुरत्या स्वरूपाचं असतं लोकांच्या लक्षात येत. पण त्याचा अंत हा शेवटी तोच आहे की आता सर आता गुन्हेगारीवर थेट बोलायला गेलं तर पहिला म्हणजे म्हणता येईल की मुंबईतलं पहिलं एन्काउंटर मायाडोळसचं जे आपण म्हणतो नाही त्याच्या आधी ते झालेले सगळे. तुम्ही त्यावेळेस एन्काउंटर केलं काय तो पण असाच वाढलेला होता, तरुण होता, ओढला गेला आणि सगळ्या गोष्टी झाल्या. कसं असतं की तरुण वयामध्ये कुणालाही काही करायची वेगळी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते. बरोबर. तरुणांमध्ये त्या ऊर्जेला चांगलं स्वरूप मिळालं तर तो चांगल्या मार्गाला लागू शकतो, त्यातून तो चांगलं काहीतरी करू शकतो. परंतु जर त्या ऊर्जेला दुसरं जर काही स्वरूप तुम्हाला हे चुकीचं गँगस्टरचं मिळालं किंवा चुकीचं काम करण्याच्या संदर्भात मिळालं तर मग त्याची ऊर्जा त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ते तरुण वय असतं त्यामुळे आकृष्ट केले जाते. आणि ज्यावेळेस हे तरुण मुलांचं वय आपण बघितलं कुठल्याही गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये तर त्याचं ठराविक वय तुम्हाला हे 18 वर्षापासून ते जास्तीत जास्त 30 वर्षाच्या ह्याच्यामधला जास्त ॲग्रेसिव्ह काळ त्याचा जो असतो तो या पिरियडमध्ये जास्त हॉट ब्लड म्हणलं जातं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक ते त्याच्याकडे आकृष्ट होतले जातात आणि त्यातून ते वाढत. आता सर पुण्यातल्या गुन्हेगारी बोलायला गेलं तर पहिली संघटित टोळी ज्यावेळेस आपण म्हणलं ती कसा प्रवास घडला आजपर्यंत शरद मोहोळ काल ज्याची हत्या झाली तिथपर्यंतचा. ॲक्च्युअल आता खरं तर शरद मोहोळची काल हत्या झाली. हा शरद मोहोळ हा संदीप मोहोळ गँगचा मुख्यतः तो त्यांच्यामध्ये संदीप मोहोळचा नातेवाईक भावकीमध्ये पण होता तो. त्यानंतर दुसरी गोष्ट की त्याच्याशी तो खूप म्हणजे जवळचा असा साथीदार होता म्हणू शकतो आपण. परंतु शरद मोहोळवरती संदीप मोहोळ ज्यावेळेस असलेल्या काळामध्ये संघटित गुन्हेगारी ज्यावेळेस आपण बघितली तर ती जास्त माफिया स्टाईल जर करायचा प्रयत्न केला असेल तर तो संदीपने केलेला. बरं. कसा की वाळूचे ठेके असतील किंवा काही इलिगल धंदे असतील की ते फक्त पुण्यापुरते मर्यादित न राहता फक्त एका कोथरूड किंवा शिवाजीनगर किंवा वानवडीसारख्या भागापुरतं मर्यादित न राहता ते पूर्ण भागावरती त्यांनी कब्जा करायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना त्यांनी काय केलं की समजा की कोथरूडमध्ये कुठली तरी एक छोटी त्या ठिकाणी गँग आहे त्याला आपलेसं केलं. दौंडमध्ये कुठला तरी वाळूच्या ठेक्याचा त्या ठिकाणी लिलाव होतो, यवतमध्ये वाळूच्या ठेक्याचा लिलाव होतो.
त्या ठिकाणची लोक आपल्याकडे केली. असं करत करत सगळी जी लोक जे आहेत ते त्याच्या अंडरमध्ये काम करायला लागले. बरं. आणि मग हे काम करत असताना साहजिकच आहे, आपण प्रतिस्पर्धी टोळ्या प्रत्येक ठिकाणी असतात. 100%. कुणी एका ठिकाणी कुणाची मक्तेदारी चालत नसते. बरोबर. मग त्याच्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्यावेळेस तो बाळू काय नव्हता आपला उरळी कांचनचा जो होता आप्पा लोंढे होता, की आप्पा लोंढेचा असेल. मग पिंपरी चिंचवड मधली वेगळी गँग होती, हिंजवडीमध्ये वेगळी गँग होती, परत वाळूच्या ठेक्यांमध्ये काम करणारे वेगळे होते. पण संदीपनी बऱ्यापैकी सगळ्यांना एकत्रित करून तो आपण जो रॉबिनहूड स्टाईल म्हणतो की पैसे आले ते मी माझ्या खिशात ठेवले, असा प्रकार त्याच्या काळात नव्हता. तो तेवढेच पैसे वाटला जाईल की ज्या मुलांसाठी त्यांचा शेअर काय असेल तो, परत ऐन वेळेस कुणाला काय मदत लागली, घरची आर्थिक मदत असेल, पोलीस स्टेशनची मदत असेल, वकिलांची मदत असेल, अशा पद्धतीने ते काम त्यांनी चालू केलं. जर तुम्ही ज्यावेळेस मी खंडणीविरोधी पथकात होतो त्यावेळेस एक चार्ट बनवलेला आज सुद्धा त्या ठिकाणी आहे. बरं. की त्याच्यामध्ये अशी नावं आहेत की गुन्हेगारांची नावं आहेत, त्याचे साथीदारांची नावपत्ते आहेत. या व्यतिरिक्त त्याला वकील त्याचे नेहमी कोण असतात त्यांचे नावपत्ते आहेत. त्यांना आर्थिक मदत करणारी, त्यांच्याशी संबंधित असणारे बिल्डर कोण आहेत त्यांचे नावपत्ते आहेत. म्हणजे जे संघटित गुन्हेगारी प्रूव्ह करायसाठी म्हणून आम्हाला ते सगळं तयार केलं आम्ही ते, आणि ते पुढे सुद्धा ह्याचा वापर होत राहील. कुणालाही कुठलंही काय कनेक्शन कसं लावायचं असेल पोलीस तपासामध्ये तर ते सोपं जाईल असं रेकॉर्ड त्या ठिकाणी बनवलेलं आहे. की म्हणजे ह्याच्यामध्ये अक्षरशः पासपोर्ट बनवणाऱ्यापासूनची एंट्री आहे, ते डॉक्टर त्याचा नेहमीचा डॉक्टर कोणी त्याची एंट्री त्या ठिकाणी आहे. म्हणजे आमच्या दृष्टीने आम्ही ते संघटित टोळी ज्यावेळेस बनत होती त्याच वेळेस हे सगळं आमच्याकडे रेकॉर्डवरती पण आणलेल्या गोष्टी होत्या. सगळ्याचा अरेस्ट करू शकत नाही आपण. बरोबर. डॉक्टर असेल तो पेशंट आला की त्याला मदत करणारच, परंतु तरी सुद्धा हा या डॉक्टरकडे जातो. म्हणून आम्ही त्या ठिकाणी आम्हाला तपासाच्या दृष्टीने जे जे काय उपयोग होईल असं ते आज सुद्धा पोलीस त्या पद्धतीने काम करत असतील. बरोबर. आता मला 4 वर्ष होऊन झाले, पण जसं आपण बोलला की संघटित टोळ्यापर्यंतचा पुण्यातील गुन्हेगारीचा प्रवास, अक्षरशः मध्ये आपण बघितलं की त्या काळामध्ये की अंधेगर टोळी असेल, माळवत टोळी असेल, हे जरा थोड्या संघटित झालेल्या ह्या पहिल्या 2 टोळ्या, म्हणजे पुण्यातील ह्या 2 टोळ्या की जे लोकल काय सर नेमका त्यांचा इतिहास म्हणजे माळवतकर गँग होती की जे कसबा पेठेमध्ये असायची आणि गणेशपेठ भवानीपेठमध्ये अंधेकर गँग असायची. त्यावेळेचा इश्यू जो महत्वाचा होता तो ज्या गाड्या पासून करणं, की ऑक्ट्राय होता, ऑक्ट्राच्या गाड्या विदाउट ऑक्ट्राय आणण्यासाठी म्हणून एस्कॉर्ट केलं जायचं. बाकी लोकल धंदे जसं मगाशी मी सांगितलं की मटका जुगाराच्या ह्याच्यापासून जे पैसे उत्पन्न मिळायचं मग त्यातला शेअर त्यांना काय जायचा तो जास्तीत जास्त मिळावा, अशा पद्धतीने जे ग्रुप त्यावेळेस छोटे छोटे गँग एकत्र केले गेले. त्यातून ह्या 2 टोळीच्या आडनावाच्या ह्याच्यावरतीच ते नावं पडत गेले आणि आज सुद्धा आपण तेच बघतोय. मोहोळ टोळी म्हणतो, अजून दुसऱ्या टोळीचं नाव घेताना पण त्याच टोळीच्या आडनावाचा वापर करतो. हे ज्यावेळेस पुण्यात चालू झालं तर ह्या 2 टोळीच्या वर्चस्वातनं मग नंतर मग बाळा अंधेकरचा मर्डर झाला, नंतर मग तो माळवतकरचा त्या ठिकाणी एन्काउंटर झाला, आणि नंतरच्या काळामध्ये जे छोटे छोटे गुन्हेगार येत गेले की जसं सोनवणे असेल, इथला डेक्कनचा सोनवणे असेल, प्रदीप सोनवणे नाव, की ज्यावेळेस हे लोक असे उदयाला येत असतानाच काही मुंबईचे अरुण-गवळीसारखे गुन्हेगार पुण्यामध्ये येरवडा जेलला शिफ्ट झाले. बरं. येरवडा जेलला ज्या शिफ्ट झाले ते तर मुंबईतील आर्थरोड असेल किंवा तळोजा जेलमधनं ज्या पुण्यामध्ये आल्यानंतर इथं त्यांना कोणतरी लोकल पाहिजेच. लोक एक तर लोक कम्युनिकेशनसाठी पाहिजे, दुसरं ऐनवेळेस येरवडा जेलमध्ये आपल्याला काही गरज लागली तर कोणतरी इथलं जायला पाहिजे. असे करून मग पुण्यातल्या ज्या काही छोट्या टोळ्या होत्या त्या त्यांच्याशी संबंधित आल्या. मग अरुण-गवळीची काही ह्या गँग ज्या होत्या त्या टोळी म्हणू शकतो आपण की मोठ्या प्रमाणात नव्हते, ते छोट्या छोट्या ह्याच्यामधनंच अरुण-गवळीची त्यांचा संपर्क आला, काही लोकांचा संपर्क अश्विन नाईकशी संपर्क आला, आणि मग अशा पद्धतीने नंतर मग काही लॉटरीच्या माध्यमातून ज्यावेळेस लॉटरीचा व्यवसाय वाढीला लागला, इलिगल लॉटरी चालू झाल्या त्यावेळेस छोटा राजन त्यामध्ये एंट्री केली. बरोबर. की मुंबईतील हे जे माफिया जे होते ते त्यांच्या माध्यमातून नंतर मग हे पुण्यामध्ये आलं. परंतु पुण्यातील एकंदरीत वातावरण त्यांनी बघितलं, मुंबईचं जे गँगवार होतं किंवा मुंबईतील जे गँगस्टर्स होते किंवा हे मारुंगोळीचं नाव सांगितलं मी, बाकी छोटा राजेंचं सांगितलं, अश्विन नाईकचं सांगितलं, त्यांनी पुण्याची गुन्हेगारीची पद्धतच वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना फार इंटरेस्ट असा वाटला. बरं. फायनान्शियली सुद्धा त्या काळामध्ये, आता जमिनीनं भाव जास्त आले, पण त्या काळामध्ये की पुण्यातील पोलिसांचं कंट्रोलिंग असेल, त्यानंतर की बाकी पॉलिटिकल कनेक्शन्स असतील, ह्या माध्यमातून मग त्या लोकांनी मुंबईतल्या ह्या माफिया जे गँगस्टर्स होते त्यांनी पुण्यामध्ये लक्ष न द्यायचं ठरवलं. अशा पद्धतीने थोड्या काळासाठी फक्त हे मुंबईतील गँगस्टर या ठिकाणी स्थिरावले, पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं त्या ठिकाणी वास्तव्य त्या ठिकाणी ठेवलं नाही. अशा करून मग नंतर मग ह्या टोळ्या ज्या बाकीच्या जन्माला आल्या त्या टोळ्यांमधनं मग मेन तर कोथरूडचा भाग हा असा होता की सगळ्या गँग जर आपल्याला दिसतील की मारणे टोळी असेल किंवा मारणेंमध्ये पण 2 टोळ्या आहेत, या अशा ह्याच्यातनं ज्या
कोथरूडचा जो उगम झाला त्याला कारण असं होतं की बेरोजगार तरुण मुळा मुठामधील मुळशी पॅटर्न ज्याला म्हणतो आपण. हा मुळशी पॅटर्न थोडा वेगळा आहे की ते एकाच फॅमिलीवरती त्यांनी चित्रित केलेलं आहे बरोबर. की पण बेरोजगारी त्यानंतर अट्रॅक्शन आणि नंतर मग हा माझ्यासमोर जाताना त्या ठिकाणी मुळशीतनं निघतो तेव्हा त्याच्या पाठीमागे स्कॉर्पिओच्या 4-5 गाड्या असतात एवढा रुबाबात जातो. मग त्याला थोडं अट्रॅक्शन नवीन पिढींना सुद्धा त्याच्याबद्दल तयार होते. बरोबर. आणि मग जरी संदीप मोहननी मग मी सांगितलं तसं खूप संघटितपणे ते चालू केलं आणि त्यातून त्याचा मर्डर झाला. त्यानंतर मग ती केस सर आम्ही सॉल्व्ह केलेली होती त्यावेळेस संदीप मोहच्या केसमध्ये अरेस्ट केल्यानंतर ते जवळजवळ 7 वर्ष आतमध्ये जेलमध्ये होते की मोका लावला. मोकाच्या केसमधनं नंतर मग आता बरेच संदीप मोहोळचं संपवणारे त्याला मारणे का आणि गणेश मारणे का गणेश मारणे, सचिन पोटे आणि त्याच्यामधले जे आरोपी होते आता जे कानगुडे पण विजय कानगुडे, संजय कानगुडे म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी होते. जवळजवळ 17-18 आरोपी त्याच्यामध्ये होते. इंद्रनील मिश्रापासून असे बरेच आरोपी आहेत त्याच्यामध्ये की त्यांची गँग ती होती, त्यांनी संदीपला संपवलं. मग आता पुढचा जो प्रकार चालू झाला तो असा झाला की शरद मोहोळ ज्यावेळेस सूत्र हाती घेतले संघटनेने त्यांनी त्याच्यानंतर मग मर्डर केला एकाचा त्यांच्यावर. त्यांनी अनिल मारण्याचा मर्डर केलेला होता. अशा ह्याच्यातनं सुधीर रसाळ आणि अनिल मारण्याच्या मर्डर नंतर मग थोडं याला जास्त प्रतिस्पर्धी आपण जे म्हणतो किंवा गँगवार म्हणतो जो सगळ्यांना परिचित शब्द आहे तो गँगवार तो या 2 मर्डर झाल्यानंतर थोडा मोठ्या प्रमाणामध्ये चालू. बरं. शरद मोहोळ हा एरोड्यामध्ये काही काळ होता आणि त्याच काळामध्ये त्यानं जो दहशतवादी होता ज्याला तुम्हीच ATS मध्ये असताना हे केलं होतं डिटेन, त्या कातिल सिद्दीकीचं त्यानं मर्डर केलं आणि मग पुढे तो हिंदू डॉन म्हणून उदयाला आला. नेमकं त्यावेळेस जेलमध्ये काय घडलं होतं सर? काय ऍक्च्युअल खरं तर मी तुमच्या उलट्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात करतो. हिंदू डॉन हा कधी हिंदू नसतो, मुस्लिम नसतो, पारशी नसतो, ख्रिश्चन नसतो. डॉन म्हणजे की तो चुकीचा अर्थ आहे. डॉन म्हणून आपण जो अमिताभ बच्चनचा पिक्चर आल्यानंतर आपण खरं ते डॉन म्हणून असा गुन्हेगारी क्षेत्रातला बॉस जो असेल सगळ्यात मोठं जे स्थान असेल ते डॉन करायला लागलो. पण डॉन हा वेगळा शब्द आहे. गुन्हेगार शेवटी हा गुन्हेगार असतो, दहशतवादी हा दहशतवादीच असतो. मग शेवटी आपण जाती धर्माचा जर विचार केला त्याच्यामध्ये की हिंदू डॉन आहे का मुस्लिम डॉन आहे याला काय महत्व राहत नाही. त्या ठिकाणी तो गुन्हेगारच होता आणि गुन्हेगारीच्या मर्डर केसमध्ये तो जेलमध्ये होता, जे एरोडा जेलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की. आणि एरोडा जेलमध्ये असताना कातिल सिद्दीकीचा त्यांनी त्या ठिकाणी मदत. कातिल सिद्दीकी कोण होता तर कातिल सिद्दीकीने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरच्या बाहेर त्या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला होता. सुदैवाने तो बॉम्बला झालेला नव्हता. जर बॉम्बला झाला असता तर त्या ठिकाणी हानी जास्त झाली असती, जीवितहानी झालेली असती. त्या व्यतिरिक्त हिंदू मुस्लिम दंगल होऊ शकले असते किंवा अजून कुठल्या त्या ठिकाणी दुसरे दुष्परिणाम घडू शकले असते. परंतु त्या केसमध्ये नंतर काही तपासाच्या भागामध्ये ज्यावेळेस ते निष्पन्न झालं, तपासामध्ये कातिल सिद्दीकीला अरेस्ट करून जेलमध्ये ज्यावेळेस ठेवला त्यावेळेस जेलमध्ये असताना शरद मोहोळ आणि त्याचा जो जोडीदार होता ते दोघे जण त्याच बॅरेकच्या त्या ठिकाणी एरियामध्ये अंडा सेलमध्ये होते. आणि शरद मोहोळची त्या केसमध्ये निर्दोष मुक्तता झाली की त्यांनी मर्डर केला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयामध्ये त्याच्या ठिकाणी चार्जशीट गेलं आणि चार्जशीटच्या केस हिअरिंगमध्ये कुठलाही पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे, कुणीही आय विटनेस नसल्यामुळे, त्याने कुठला हत्यार वापरला, कुठला त्या ठिकाणी कोण बघायला होतं का, काहीच पुरावा नसल्यामुळे कोर्टाने पुराव्याच्या आधारे त्याला त्या ठिकाणी दोषी न ठरवता त्यांना निर्दोष मुक्त केलं. त्यानंतरच्या काळामध्ये की ज्यावेळेस त्यांनी कातिल सिद्दीकी किती केलं तर बॉम्ब ब्लास्ट मधला आणि बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी असताना त्या ठिकाणी मग त्यांनी जेलमध्ये त्या बॉम्ब ब्लास्ट मधल्या आरोपीला मारल्यामुळे की मी सुदैवाने त्या ठिकाणी ATS ला होतो त्यावेळेस ATSचं कामकाज बघत होतो. आणि ज्यावेळेस आम्ही इन्फॉर्मर तयार करायचे प्रयत्न करत असतो सगळ्या बाबतीमध्ये. म्हणजे साधा चोरीचा इन्फॉर्मर असला तरी आमचे इन्फॉर्मर नॉर्मली कोण असतात? आमचे इन्फॉर्मर कोणी डॉक्टर नसतात, कोणी CA नसतो आमचा इन्फॉर्मर. आमचा इन्फॉर्मर कोण असतो? इथं रिक्षावाला असतो, पानपट्टीवाला असतो, कुठंतरी कोणतरी गुन्हेगारी छोटे मोठे करणारे असतात ते गुन्हेगार आमचे इन्फॉर्मर असतात किंवा काही टोळ्यांमधले काही सदस्य जे असतात ते आमचे इन्फॉर्मर असतात. त्यांच्या माध्यमातून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असते. ज्यावेळेस शरदनी ज्यावेळेस कातिल सिद्दीकीचा त्या ठिकाणी मर्डर केल्यानंतर काही एजन्सींनी त्याला देशविरोधामध्ये जेलमध्ये काय आरोपी जे आहेत, बॉम्बलाचे आरोपी असतील किंवा इतर देशाच्या विरोधाच्या नक्षलाईट काय असतील, त्यांच्या हालचालीच्या संदर्भात काही माहिती प्राप्त करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काही एजन्सीने कॉन्टॅक्ट केलेलं होतं. आता ते कितपत यशस्वी झालं त्याचा मी या ठिकाणी माझ्या बाबतीत तर मी या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करू शकत नाही. परंतु एक लिगल पद्धतीने
वरिष्ठांना कल्पना देऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचे संपर्क साधले जातात आणि मग त्यातून आम्हाला जे काय देशाच्या विरुद्ध काय चाललेलं असेल किंवा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कुठलं काय चाललेलं असेल, माफिया टोळ्यांमध्ये काय चाललेलं असेल त्याची बातमी आम्हाला मिळते आणि प्रिकॉशन म्हणून आम्हाला काही घडण्यापूर्वीच त्या ठिकाणी काम करता येतं. म्हणजे ते जर घडलं असतं तर आज शरद मोहोळ हा देशासाठी काम करत असतात, जो आज गेला नसता वर. असं चांगल्या आपण मार्गावर म्हणू जाऊ शकत नाही. शकला तर चांगल्या पद्धतीने कसं आहे की तो आता काही एजन्सीना आम्हाला इन्फॉर्मर पाहिजेच असतात. बरोबर. मग तो जसं मी आता सांगितलं तर कुठल्या पद्धतीने इन्फॉर्मर घेतला जरी तो चांगल्या मार्गावरती आला असता तरी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना हे वाटणं आवश्यक आहे की आता तो आपल्याला काय करणार नाही किंवा आपल्या विरुद्ध कुठलं काय तो करणार नाहीये. आणि नंतर दुसरं की तो खरोखर चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे त्या ठिकाणी. की तो जोपर्यंत तो विश्वास प्रतिस्पर्धी आपले जे आहेत त्यांना देत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनाची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. आता सर विषय हा होतो की तुम्ही जसं आता बोलताना म्हणले की मुंबईच्या माफियांनी म्हणजे गँगस्टरनी पुण्यात लक्ष घालायचं सोडून दिलं. जर बघायला गेलं आता तर मुंबईमध्ये तुम्हीही काम केलं, बराच काळ तुम्ही तिथे काम केलं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ते रोखण्यासाठी पण प्रयत्न केले. पुण्यातही तुम्ही काम केलं. तर मुंबईची गुन्हेगारी आणि पुण्याची गुन्हेगारी ह्या दोन्हीतला जर डिफरन्शिएट करायचं म्हणलं तर काय होऊ शकतं? मुंबईतील गुन्हेगाराचं स्वरूप जे बघितलं आपण तिथं तर शॉर्ट टाइममध्ये जास्त पैसे जे मिळतात ते मुंबईतील गुन्हेगारीमध्ये होतात. कुठलाही त्या ठिकाणी तुम्ही चुकीचं इलिगल काम केलं तर पुण्यापेक्षा पैशाचा जो त्यांना प्रमाण जे असतं ते त्या ठिकाणी जास्त मिळतं. दुसरी गोष्ट की मुंबईतील गुन्हेगारांमध्ये तुम्हाला देशातील वेगवेगळ्या राज्यातील त्या ठिकाणी गुन्हेगार त्या ठिकाणी दिसून येतात किंवा टोळीचे सदस्य म्हणतो आपण ते वेगवेगळ्या टोळीतील सदस्य दिसून येतात. तिसरी गोष्ट असं आहे की त्यांना पळून जायसाठी म्हणून ते त्यांना खूप इझी आहे मुंबईचे ठिकाणं आहे ते. आणि दुसरी गोष्ट की ओळखणारे लोक फार कमी असतात. की समजा की मुंबईतील एखाद्या गुन्हेगारांनी गुन्हा केला तर त्यांनी गुन्हा केला असे सांगणारे त्याला ओळखणारे लोक आय विटनेसेस असतील किंवा ते तपास करायलाच वेळ लागतो की कुठल्या गुन्ह्याने कुणी काय केलं त्याच्यावर. तसं पुण्यामध्ये होत नाही. पुण्यामध्ये की जसं शरद मोहोळच्या मर्डर केसमधली नावं जवळ 10 मिनिटात लगेच सगळ्यांना समजली कोण गुन्हेगार. एक तर त्याच्याच बरोबरचे होते म्हणून लवकर समजलं. जसं शरद मोहोळचा पण मर्डर झाला त्यावेळेस लगेच नाव आपल्याला अर्ध्या तासात नावं समजली कोण केलेलं आहे. तसा प्रकार मुंबईमध्ये होत नाही. मुंबईतील ते नावं निष्पन्न करण्यातच तपासाचा कालावधी जातो. तिसरी गोष्ट की मुंबईमध्ये लपण्याच्या जागा खूप आहेत. मुंबई महानगरी असल्यामुळे त्या ठिकाणी जे गुन्हेगारीचं स्वरूप आहे त्याला वेगळं स्वरूप आहे, या ठिकाणचं वेगळं स्वरूप आहे. आणि नंतरच्या काळामध्ये स्मगलिंग असेल ते पुण्यातनं होत नाही. मुंबईमध्ये स्मगलिंगचा प्रकार हा फार जुना आहे. म्हणजे करीमलाला असेल, हाजी मस्तान असेल, युसुफ पटेल असेल, याच्यापासून ते गुन्हेगारीचा प्रकार चालू होता. त्याच्यामध्ये त्यांनी वाटण्या केल्यासारखंच होतं जवळजवळ. की वरदराजन जो होता माटुंग्यामध्ये तो दारूचं अख्ख्या मुंबईतलं दारूचं काम तो बघायचा. हाजी मस्तान, युसुफ पटेल होते ते स्मगलिंग मध्ये होते. तोपर्यंत दाऊद वगैरे कुठंच नव्हते. करीमलाला हे ब्राऊन आशिष किंवा अप्पू जे अफगाणिस्तानवरून व्हायचं त्याचं नियंत्रण करायचं. तसं पुण्यामध्ये हा प्रकार आपल्याला दिसून येत नाही. पुण्यामधला मी जसं सांगितलं की गुन्हेगारीचं स्वरूपच हे स्टार्ट पासूनच वेगळं होतं की यारी दोस्ती आणि लोकल वर्चस्व त्या ठिकाणी राहावं एवढा त्यांचा मर्यादित हेतू होता. बरोबर. आता सर मुख्यत्वे असं होतं की ठीक आहे गँगस्टर त्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे आपणच उदात्तीकरण केल्यासारखं होईल, ते सोडून देऊ आपण. पण ह्याच्याकडं आजही आपण जर बघितलं कोयता गँग, मुलं उठतात, कोयता काढतात, कुठंतरी प्रकार वेगळे घडतात. तर ही कुठंतरी आपली जी आजची तरुण पिढी ह्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघून झुकताना वाटते. नाही, दुःख वाटायपेक्षा की एक असुरक्षितता जास्त वाटते. की मी खात्यात होतो तोपर्यंत मला असं की त्यावेळेस लोकांमध्ये असुरक्षितता असेल परंतु आताच्या ह्याच्यामध्ये की जे कोयता गँगचं जे फॅड आलेलं आहे कसं की मी जसं मगाशी सांगितलं एखादा बॉस असतो त्यावेळेस कंट्रोलिंग करणं खूप सोपं जातं. बरोबर. आणि पूर्वी आपण बघितलं की ज्यावेळेस पोलिसांचा दबदबा म्हणतो आपण, तो का जास्त होता पोलिसांचा दबदबा, त्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया एवढे नव्हते, तुमचे रिपोर्टर एवढे त्या ठिकाणी जे अग्रेसिव्हली लगेच पोलिसांच्या अंगावरती येत नव्हते किंवा त्या ठिकाणी जे लोकांना ज्ञानच नव्हतं कायद्याचं की पोलिसांनी 2 दिवस बसवलं तरी कुणाला काय समजायचं नाही आणि तिसऱ्या दिवशी सोडून दिलं तरी कुणाला काय माहिती पण पडायचं नाही ह्याला सोडलंय का केलं, जबरदस्ती का बसवलं आणि विनाकारण का बसवलं. आता पोलिसांवरती सुद्धा बंधनं खूप आलेले आहेत की कायद्याप्रमाणे चौकटीत जर काम करायचं म्हणलं आणि त्या चौकटीच्या मधनं जर बाहेर येऊन काम करायचं म्हणलं तर वरिष्ठांचा जो सपोर्ट असायला पाहिजे तो फार कमी प्रमाणामध्ये झालेला आहे. आणि दुसरं की पोलिसांची जी आक्रमकता होतो ती आपण बघतो की कुठेतरी कायद्याच्या ज्ञानामुळे असेल म्हणा किंवा लोक अगेन्स्ट जातात म्हणून असेल किंवा काही पॉलिटिकल सिच्युएशन त्याच्यामध्ये वेगळे असतील, अशा ह्या पार्श्वभूमीवरती पोलिसांना काम करणं थोडं अवघड झालेलं आहे.
आणि पोलिसांना काम करताना पोलिसांनी सुद्धा जी सहकार्य बाहेरनं ठेवायला पाहिजे की सामान्य लोकांशी जेवढे तुम्ही मिसळाल, जेवढे तुम्ही सामान्य लोकांचं सहकार्य घ्याल, तेवढं तुम्हाला पोलिसिंग करणं खूप सोपं जातं. बरोबर. तो आजच्या काळामध्ये तो प्रकार आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणी. ते झालं सर. आता पुण्यातलाच आपण जो प्रकार म्हणतो, तर हे कालची जी घटना आहे, आता तुमच्याकडे पण बरेचसे सोर्स असते सगळं, खरंच असं वाटतंय की आता पुण्यात अजून एकदा गँगवॉर जे आहे ते भडकू शकतं, पुणे अजून एकदा कुठेतरी त्याच बाजूला झुकतंय? कसं आहे की गँगवार असेल किंवा गुन्हेगारी आहे, तुम्ही जर बघितलं तर अगदी अनादी काळापासून महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गुन्हेगारी होतीच. शिक्षेचं प्रमाण त्यावेळेस वेगळं होतं. आणि जसं की रेप केला तर आपण चौरंगा केला, हात पाय तोडून टाकले महाराजांनी. आता आपल्याला शिक्षेचं प्रमाण जर बघितलं आपण तर ते शिक्षेचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याला वेगळी कारण आहेत, म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचं कारण असेल, पोलिसिंगचं असेल, डॉक्युमेंटेशनचं असेल. ही प्रक्रिया कमी होत असताना न्यायालयावरचा लोकांचा विश्वास जो आहे की न्याय पद्धतीवरचा विश्वास हा कमी कमी झालेला आहे. आणि त्यातूनच मग हे जे गुन्हा करून सुद्धा जेलमध्ये जातात आणि सुटून येतात, त्यावेळेस त्याचा एक वेगळा चुकीचा अर्थ सामान्य लोकांमध्ये जातो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये की गुन्हेगारी ही अनादी काळापासून चालत आलेली आहे, त्याचं स्वरूप फक्त बदलत असतं. आणि आत्ता शरद मोहोळचा मर्डर झाला म्हणून उद्या लगेच अजून 4 मर्डर होतील असा प्रकार नसतो. हे संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर काही काळाने रसाळचा मर्डर झाला, रसाळचा मर्डर झाल्यानंतर काही काळाने संदीप मोहोळचा मर्डर झाला, की संदीप मोहोळचा मर्डर झाल्यानंतर शरद मोहोळ आला, शरद मोहोळनी नंतर मग अजून कोणाचा मर्डर केला. अशा पद्धतीने ज्याला ठराविक कालावधी असतो त्यांना जमवाजमव करणं, त्यानंतर दुसरी परत त्या टोळीकडे तरुण मुलांनी आकृष्ट होणं, मग प्रतिस्पर्धी टोळी किती काळजी घेतोय त्याच्यावरती, स्वतःची काळजी घेतोय, तसं ते आता आयदर त्यांनी त्याला मारायला पाहिजे किंवा ह्यांनी त्याला मारायला पाहिजे, नाहीतर मग पोलिसांचं एन्काउंटर व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याचं त्या ठिकाणी काम करत असतो. आणि आपण ज्यांना भाई भाई म्हणतो, खरं तर आपण बघतो की त्यांना सगळ्यात जास्त जीवाची भीती असते. की आज मी 34 वर्ष पोलीस खात्यात घेऊन मला कुठल्याही बॉडीगार्ड घेऊन हिंडावं लागत नाही, का तर आपण काम केलेलं लोकांना समजतं किंवा गुन्हेगारांना सुद्धा समजतं. तुम्ही कुठलाही त्या ठिकाणी पार्सलिटी आपण म्हणतो की निपक्षपातीपणे जर काम केलं तर तुम्हाला कुठली भीती नसते. आता काही गुन्हेगार सुधारायच्या मार्गावरती आहेत, ज्यांना खरोखर म्हणजे काहीतरी एरवड्यामधले 22 गुन्हेगार असे आहेत की ज्यांना आज आपण कामाला लावून आज चांगल्या पद्धतीने जवळजवळ 8-10 वर्ष झालं ते काम करतात चांगल्या ठिकाणी. चुकून कुठला गुन्हा घडलेला असेल, काही जे आहेत त्यांना प्रवाहातनं बाहेर काढायचं सुद्धा काही यंत्रणा काम करत असतात की का पोलीस त्यांना मदत करत असतात. अशा माध्यमातून जर ते बाहेर निघत असतील तर त्यांनी, मी तर खरोखर तुमच्या चॅनलच्या या माध्यमातून अपील करतो की गुन्हेगारांनी शेवट काय असतोय त्यांना माहिती आहे, म्हणजे कुणी सांगायची पण गरज नाही, कुठलं मायाडोळचं उदाहरण द्यायची पण गरज नाही. बरोबर. त्यांनी ह्यातून बाहेर पडावं. आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या परिवारासाठी. आपण बघतो की मी नेहमी लेक्चरला जातो तर हे सांगत असतो की गुन्हेगाराची ज्यावेळेस गुन्हेगार जेलमध्ये जातो किंवा गुन्हेगाराला पकडलं जातं तर त्याचे बायको असेल, बहीण असेल, ती रस्त्याने जाताना तिला असं बोललं जातं, लोक घाबरत घाबरत का ना पाठीमागे बोलतात, तो जेलमध्ये आता ज्या मर्डर केसमध्ये गेलेला आहे त्याची ही बहीण आहे, त्याचा हा भाऊ आहे, कॉलेजमध्ये गेले तर त्यांची कुजबूज चालू असते. त्यांना किती मानहानी सहन करावं लागते, त्यांना किती खालं बघावं लागतं, हे खरोखर प्रत्येक गुन्हेगारांनी हा विचार करणं आवश्यक आहे. एक तर संधी मिळाली तर त्यातून त्यांनी बाहेर पडावं, आणि नाहीतर मग हा न संपणारा विषय आहे की आजची गुन्हेगारी जसं आपण 80 मध्ये गुन्हेगार होते, 90 मध्ये होते, आता 2000 मध्ये होता, 2020 मध्ये पण गुन्हेगार आहेतच. बरोबर. की गुन्हेगारी कधी न संपणारा विषय आहे आणि त्याला पर्यायाने जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर पोलिसिंग ही स्ट्रॉंगली त्या ठिकाणी अग्रेसिव्ह पोलिसिंग. शेवटाकडे जाताना माझा तोच विषय आहे की तुम्ही एन्काउंटर स्पेशलिस्ट, म्हणजे तुम्ही 16-17 ऍक्च्युअल स्पेशलिस्ट म्हणून नाही, मला तर मी खरं गुन्हेगारांना सुधारवण्यामध्ये मला जास्त आनंद वाटतो. पण तुमच्यावर लेबल आहे की ते एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून. मी की जे एन्काउंटर करणं एवढं सोपं नसतं पण, आणि दुसरी गोष्ट की एन्काउंटर केल्यानंतर मानसिक स्थिती माझी काय असते ही मी कुणाला सांगत नाही, म्हणून त्यांना माहिती पडत नाही. आणि माझा बडेजाव म्हणून मी दाखवतो की मी हा एन्काउंटर स्पेशलिस्ट, मी या गुंडाला मारलं त्या गुंडाला, पण त्या गुंडाच्या परिवाराचे आज सुद्धा मला शिव्या देतच असतील ना. 100%. गुन्हेगार जरी असतो तर तो त्यांचा भाऊ असतो, तो त्यांचा मुलगा असतो, आणि गुन्हेगार कधीही जन्मता गुन्हेगार नसतो. हे माझं पहिलं प्रिन्सिपल आहे की तुम्ही आज पत्रकारितेत आला म्हणून तुम्ही पत्रकार झाला, मी आज पोलीसमध्ये काम करायला मला संधी मिळाली म्हणून पत्रकार झाला. आता तसंच गुन्हेगार त्या क्षेत्रात गेला म्हणून त्यांनी बाहेर पडायचं, त्यांनी सुधारायला पाहिजे, जसं आता मी सांगितलं तसं. पण तो त्या क्षेत्रामध्ये आहे म्हणून तो जन्मताच त्याला आईवडिलांनी तर गुन्हेगार व्हावा म्हणून काय प्रयत्न केलेला नाही. बरोबर. की अशा या सगळ्या वातावरणामध्ये की
घरचं जे कंट्रोलिंग आहे मुलांवरती ठराविक वयामध्ये खूप घरच्यांचं कंट्रोल असणं आवश्यक आहे. कायम आता ओरडलं जातं की पोलिसांचा दरारा नाही, पोलिसांचा धाक नाही. इव्हन एवढं की तुमच्या काळात जे तुम्ही सोर्स वापरायचे ते आज सोर्ससुद्धा डेव्हलप करताना दिसत नाही. त्याच्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं वाढत जातं. एकंदरीत ठपका येतो शेवटी पोलिसांच्या सक्षमतेवर. काय नाही कसं आहे की कौतुकाचा विषय फार कमी राहतो, परंतु निगेटिव्ह नेहमी माणसाला जास्त चांगल्या पद्धतीने एक्सपोज करता येतं किंवा त्याच्यावरती चांगला कॉमेंट्स करता येतं. जो पोलिसिंग करतो ते आता जर पोलिसिंगची अवस्था तुम्ही बघितली तर एका पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये किती लोक राहतात, त्याचं क्षेत्र किती मोठं आहे आणि पोलिसांची संख्या किती, हा पहिला मुद्दा आला. दुसरा मुद्दा असा आला की त्यातील एक्सपर्टाईज किती राहिलेलं आहे, की जसं आमच्या काळामध्ये की एकदा क्राईमला बदली झाली तर तो कदाचित रिटायर होईपर्यंत क्राईमलाच काम करायचा. मुंबईमध्ये तर ट्रॅफिकला एकदा गेला तर तो रिटायर ट्रॅफिकमधूनच बाहेर पडायचा. मग तो त्याच्यात ऑटोमॅटिक एक्सपर्ट होऊन जातो. म्हणजे मागे एक प्रपोजल असा पण होता की ह्या पद्धतीनेच पोलिसांची विभागांची रचना करावी, की तपास करणारे फक्त तपासच करतील, इन्फॉर्मेशन गोळा करणारे फक्त इन्फॉर्मेशन गोळा. परंतु आजपर्यंत ते काय जमलेलं नाही आहे. तसं पोलिसांवरती ठपका यायचं कारण दुसरं आता असं आहे की जागरूकता जास्त वाढलेली आहे. पोलिसांचं चाकोरीबद्ध काम करणं किंवा आउट ऑफ फ्रेम काम करणं थोडं अवघड झालेलं आहे. तिसरी गोष्ट की पोलिसांकडून सुद्धा काही त्या ठिकाणी जे प्रोॲक्टिव्ह काम व्हायला पाहिजे ते प्रोॲक्टिव्ह काम होत नाही. की समजा की आता ट्रिपल चीट कुणी चाललेला आहे तर त्याला ते फाईनच मारतात. का चाललं हे थोडं जर आपण विचारलं, कदाचित तो ब्लड डोनेशनला चाललेला असेल, कोणतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याला दुसरं साधन नाही मिळालं. अशा वेळेस आपण तो माणुसकीच्या दृष्टिकोनातून कायदा राबवण्यापेक्षा खरी परिस्थिती काय हे बघून त्या ठिकाणी त्यांना मदत करणं आवश्यक आहे. ते आजकाल आपल्याला दिसत नाही की तसं काय होतं. मग लोक जे तुमच्याकडे जमा व्हायला पाहिजेत, आजकाल टेक्निकल, आता तुम्ही बोलला ह्युमन इंटेलिजन्स जो आहे, तो ह्युमन इंटेलिजन्स कमी होत चाललेलं आहे. ह्युमन इन्फॉर्मर्स. आता आमचा जास्त भर कशावरती, टेक्निकल, की तुमचा फोनवरनं मला कॉल कुणाकुणाला केले त्याच्यावरती मी काढतो. ह्याच्याऐवजी पूर्वी कसं होतं की पानपट्टीच्या टपरीवरती तर मला दारा इराणी किंवा शरद अवस्थे असतील, ते फर्ग्युसनच्या कॉलेजच्या समोर पानपट्टीवरती असे थांबलेले दिसायचे, पान खाताना दिसायचे, सिगरेट ओढताना दिसायचे. त्यांचा उद्देश वेगळा होता की तो पानटपरीवाला त्यांचा होऊन जायचा. आजूबाजूला तिथल्या बातम्या, एकदा तो पानटपरीवरती 2-4 वेळा थांबले तर तो पानटपरीवाला कायम तुमचा व्हायचा आणि त्या फर्ग्युसन कॉलेज रोडला काय झालं तर पहिले शरद अवस्थेने किंवा दारा इराणींना समजायचं. काय समजायचं तर तो पानपट्टी टपरीवाला त्यांचा झाला. आज आपलं हे पोलिसिंग हे आपण अशा पद्धतीने करत नाही. ज्यांना वाटतं की आज ठीक आहे, आज एक गुन्हेगार गेला असं समजू आपण, कसा तयार झाला, काय झाला, सगळं झालं, पण ज्यांनी मारला तो एक विशीतलाच आहे. त्याकडे बघून आज बाकीच्यांना पण, युवकांना वाटतं की आपण पण भाईगिरी करू शकतो, आपण हे करू. म्हणजे चांगल्याकडे थोडा उशिरा जातो, वाईटाकडे आपण लवकर जातो. अशा युवकांना ज्यांच्या डोक्यात असेल की आपण काहीतरी करू शकतो, ह्यांना काय होऊ शकतं, हे शेवटचा मेसेज काय? मी तर एकच सांगेल की ज्या त्या मार्गाला जाणाऱ्या युवकांसाठी सुद्धा हा असेल की माझ्या अनुभवाचे बोल. मी अक्षरशः करीमलालापासून, हाजी मस्तानपासून, युसुफ पटेलपासून सगळ्यांना मुंबईतील जे आंतरराष्ट्रीय, दाऊद तरी खूप नंतर आला, छोटा राजा नंतर आलेला, अरुण नंतरचा आहे, परंतु ह्यांना बघितलेलं आहे, ह्यांची गुन्हेगारी कारकीर्द बघितलेलं आहे, त्यातून काही लोकांना बाहेर पडताना बघितलेलं आहे. जर तुम्ही या क्षेत्रात असताल ऑलरेडी तर आत्तापासूनच बाहेर पडायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही जर ह्याच्याकडे आकृष्ट होत असताल तर शरद मोहोळ सुद्धा ज्यावेळेस गुन्हेगारी चालू केला त्यावेळेस विशीतलाच होता, शेवटी काल गेलाच. की अशा गुन्हेगार जो असतो त्याच्या घरी एकदा भेट द्या तुम्ही. जर कुणाला असं बघायचं असेल की त्या घरच्यांची हालत काय असते, आईवडिलांची हालत काय असते, भाऊ बहिणींची हालत काय असते आणि तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी कसा कमी होत जातो. लोक घाबरून तोंडावरती बोलत नाहीत पण मागं बोलणारे असतात. त्याच्या बहिणीची लग्न होत नाही, त्यांच्या भावाला मुलगी कुणी द्यायला तयार होत नाही. अशा पद्धतीचं जे चित्र स्वतःच्या डोळ्यासमोर उभा करा आणि शेवटी मग एकतर तुम्ही प्रतिस्पर्ध्याकडनं मारले जाणारे किंवा पोलिसांकडनं मारले जाणारे किंवा आता कालच्या उदाहरणावरनं अजून एक त्याच्यामध्ये ॲडिशनल आपण असं करतो किंवा स्वतःच्याच टोळीतलं कुणाकडनं मारलं जाणार. म्हणून कृपया एक वेळचं जेवण घेतलं तर चालेल. गरिबी आपल्या देशामध्ये खूप आहे, सगळेच गुन्हेगार होत नाहीत. बरोबर. सगळेच पैसे कमवून दाऊद इब्राहिम बनून कुठेतरी पाकिस्तानमध्ये जाऊन लपून बसत नाही. आज त्याच्याकडे करोडोनी अब्जावनी पैसा आहे तरी सुद्धा आज तो ओपन फिरू शकत नाही. आणि कुठल्याही गुन्हेगार, मोठ्यातला मोठा गुन्हेगार घ्या, त्याला कधीही असं वाटत नाही की माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे. आज माझ्या मुलाला, तुमच्या मुलाला वाटेल की तुमचा पत्र उद्या जो आहे मुलगा तो संपादक व्हावा. मला वाटतं की मी पोलीस खात्यात PSI होतो, माझ्या मुलाने IPS व्हावं. तसं कुठल्याही गुन्हेगाराला हे वाटत नाही की माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा गुन्हेगार व्हावा. बरोबर. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा विचार करून एक वेळचं काम करा, एक वेळ खावा, एक वेळ तुम्ही शांततेत जर तुम्हाला झोप येत असेल तर सगळं तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांसाठी चांगलं.
पण सुखाने राहा आणि शांत सुखाने राहा. राहा आणि शांत. आणि दुसऱ्यालाही शांत राहू द्या. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तर आपण पाहिलंय हा व्हिडिओ तयार करण्याचा, सरांची मुलाखत घेण्याचा उद्देश हा गुन्हेगाराचं उदात्तीकरण करण्याचा नव्हता, तर त्या गुन्हेगारीमधून पुढं काय घडतं, त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं हे पुढे आणण्याचा उद्देश होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून खाली सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत इथंच थांबूयात. धन्यवाद.